बिडे, दिलीप गवई, शेवंती बेलसरे आणि चमू हे अतिशय उत्कृष्ट असं लोकनृत्य या ठिकाणी सादर करत आहेत. नृत्यप्रिय असणारा हा कोळी समाज नृत्य करण्याची आणि शुभ अशुभ प्रसंगी नृत्यात सहभागी होण्याची त्यांची परंपरा त्यांच्या सर्व सामाजिक आणि धार्मिक विधीमध्ये त्याचा प्रामुख्याने समावेश होतो. विविध स्टॉलला भेट देत मान्यवर विचार मंचाकडे येत आहेत. या ठिकाणी खादी ग्रामोद्योग मंडळ अमरावतीचा सुद्धा मधसंकलन प्रक्रिया व विक्री केंद्राबाबतचा स्टॉल आहे, त्यालाही मान्यवर भेट देत आहेत. आजच विदर्भस्तरीय मधसंकलन प्रक्रिया केंद्र चिखलदरा येथे त्याचा शुभारंभ झालेला आहे. मध संकलित करून त्यावर प्रक्रिया करणे व बॉटलिंग करून मंडळाच्या मधुबन ब्रँडखाली विक्री करण्याचे नियोजन चिखलदरा येथील सिपना कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या सहकार्याने या केंद्राच्या माध्यमातून केले जाणार आहे. त्याचाही स्टॉल या ठिकाणी लावलेला आहे. अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री तथा महाराष्ट्राचे राज्यमंत्री उद्योग खनिकर्म पर्यावरण व सार्वजनिक बांधकाम माननीय नामदार प्रवीण पोटे पाटील, सोबतच आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटक माननीय खासदार आनंदरावजी अडसूळ, माननीय आमदार प्रभुदासजी बिलावेकर, माननीय डॉक्टर अनिल गोंडे आमदार हेही विशेष अतिथी म्हणून मंचाकडे येत आहेत. सर्व मान्यवरांचं या विचारपीठावर आगमन होते आहे. सर्व मान्यवरांचं मी या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो. दिनांक 25 ते 28 फेब्रुवारी या कालावधीत चिखलदरा पर्यटन महोत्सवाचं आयोजन या विदर्भाच्या नंदनवनामध्ये करण्यात आलेलं आहे. उपस्थित सर्व पर्यटकांचं मान्यवरांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत. मान्यवरांचं कुंकुम तिलक लावून स्वागत झालेलं आहे. सर्व मान्यवरांना विनंती की त्यांनी या विचारपीठावर स्थानापन्न व्हावं. सर्व मान्यवरांना विनंती आहे की त्यांनी कृपया आसनस्थ व्हावं.